36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा गावातील गेल्या कित्येक वर्षांपासून शिळा पाण्यात रस्त्याचे काम दैनंदिन स्थितीमध्ये असून या रस्त्यानं शेकडो शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून शेती करावी लागते. शेती करत असताना तसेच शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे असतात. त्यातला प्रमुख प्रश्न म्हणजे रस्त्याचा. या रस्त्याबाबत आजपर्यंत त्या शेतकऱ्यांनी अनेक निवेदन देऊन सुद्धा शिराळा पांदण रस्त्याकडे आजपर्यंत कुणाचंच लक्ष गेलं नाही. आता सध्या खरीप हंगाम सुरू झाला असेल. शेतकऱ्यांना रात्री बेरात्री त्याच रस्त्यानं जीव मुठीत घेऊन शेतामध्ये जावं लागतंय. आजपर्यंत अनेक निवेदन देऊन सुद्धा कुठल्याच पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे जातीने लक्ष घातलं नाहीये किंवा हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. असंच जर चालत राहिलं तर या रस्त्यानं एखाद्या शेतकऱ्याचा अपघात होऊन नाहक बळी जाईल असं वक्तव्य येथील शेतकरी करताय. बिलोरा गावातील शिराळा पाणंद रस्त्यानं शेत असणारे शेतकरी श्री हेमंत साडे यांनी ही माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. नमस्कार, G9 महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आता आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामधील बेलोरा गावामध्ये. बेलोरा गावातील काही पांदण रस्त्याची स्थिती एवढी दयनीय आहे की आजही शेतकऱ्यांना गटारातून रस्ता काढावा लागतो. या याच्यात आता हिवाळ्याचे दिवस असताना एवढा त्रास आहे तर पावसाळ्यामध्ये या शेतकऱ्यांना किती त्रास भोगावा लागत असेल हे आपण जाणून घेऊ शकतो. कारण की या विभागाचे बेलोरा या गावाचे पदाधिकारी आजपर्यंत खूप सारे आश्वासने या लोकांनी राजकीय लोकांनी यांना दिले, परंतु एकही आश्वासन शासनाने किंवा राजकीय लोकांनी पूर्ण केल्याचं दिसत नाही. आणि इथल्या लोकांमध्ये जेव्हा आपण यांची विचारपूस केली असता या लोकांनी आपल्याला या रस्त्याबद्दलची आणि असलेली त्यांना त्रास त्यांनी व्यक्त केला. चला तर आपण या ठिकाणी बघू शकतो की काही शेतकरी या ठिकाणी आपल्यासोबत आहे. आता हे आपण ह्या रस्ता या इकडे बघू शकतो. तर कॅमेरामॅनला मी विनंती करतो की हा रस्ता बघू शकता की किती दयनीय स्थिती या ठिकाणी रस्त्याची झालेली आहे. हा रस्ता इथे खचलेला आहे. एका इकडे पाणी आपण या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आपण ह्या जर बघितला तर या रस्त्यातून साधा माणूसही चालणं कठीण असून या ठिकाणी बैलांना खूप मोठे वजे किंवा शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणून यावं लागतं. तर आपण इथे काही शेतकरी आपल्याशी जमलेले आहे, यांच्याशी या ठिकाणी आपण बातचीत करूया. आपण बघू शकतो की या बेलोरा गावातील शिराळा रस्त्यावरील जी दशा झाली आणि त्याच रस्त्यावर असणारे काही शेतकरी या ठिकाणी आपल्यासोबत आहे. या शेतकऱ्यांशी आपण हितगुज साधून या स्थिती कशी काय ही वर्षभर राहते की आताच हा रस्ता खराब झाला आहे किंवा या रस्त्याचं काम यापूर्वी झालं की नाही हे जाणून घेऊया. नमस्कार, G9 महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. की या रस्त्याची जी स्थिती झालेली आहे याबद्दल आपण याच्या पूर्वी काही पाठपुरावा केला आहे का? हो, पाठपुरावा केलेला आहे आणि बरेचदा निवेदन वगैरे दिलेले आहे. पण कसं झालं, ॲक्च्युअली मला रस्ता खराब झालेला होता. सत्ता होती तोपर्यंत या रस्त्याचं दुरुस्तीकरण करण्यात आलेलं होतं आणि सत्ता जाय तर कसं माननीय सरपंचांनी असं म्हटलेलं होतं की खरडलेल्या शेतकऱ्यांना अक्षरशः की बा रस्ता दुरुस्ती करण्याकरिता ग्रामपंचायतकडे पैसे नाही अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर सगळ्या ग्रामस्थांनी जे शेतकऱ्यांनी वर्गणी करून रस्त्याचे दुरुस्तीकरण केले आणि आपला माल सुरळीतपणे बाहेर काढलेला होता. आपण बघू शकतो की या ठिकाणी स्वखर्चाने शेतकऱ्यांनी स्वतःच्या कमातून कष्टातून या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती केली आणि तरीसुद्धा हा रस्ता खराब झालेला आहे. एकीकडे आपण बघू शकतो की निसर्गाने शेतकऱ्याला मारलं आहे आणि दुसरीकडे या रस्त्यामुळं शेतकऱ्याची दुर्दशा होते ही आता यांनी सांगितलं आहे. की मग तुम्ही ग्रामपंचायतला जेव्हा विचारणा केली त्यावेळेस तुम्हाला म्हणजे सहकार्य करण्यात आलं की नाही? नाही, सहकार्य बिलकुल करण्यात नाही आलेलं आहे. काहीच म्हणजे पाठपुरावा करून काहीच उपयोग झालेला नाही. शेवटी समस्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी करून रस्त्याचे दुरुस्तीकरण केलेलं होतं. अक्षरशः इथं जीव घेण्यासारखा कार्यक्रम होता. पावसाळ्यामध्ये मालवाहतूकच्या वेळेस ट्रॉली पलटी झालेली होती. आपण आता बघू शकता की या रस्त्याने ट्रॉलीसुद्धा पलटी झाली याचं प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे. आणि अशा नादुरुस्त रस्त्यावर आतापर्यंत जे कोणी लक्ष दिलं नाही ते आताचे सत्ताधारी लक्ष देतील का आणि या लोकांचा जो प्रश्न आहे हा मार्गी लावतील का हा प्रश्न आता शेतकऱ्यांकडनं सत्ताधारी आमदार आणि जे प्रशस्त लोक आहेत त्यांना विचारण्यात येत आहे. आपण या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी खूपदा अर्जसुद्धा केले आहे पण त्याची दुरुस्ती झाली नाही हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. G9 महाराष्ट्रासाठी मी दिनेश गोहोत्रे, अमरावती. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोहोत्रे, चांदूर बाजार.